येस, नाव वी आर कंटिन्युइंग. प्लीज कॉन्सन्ट्रेट. वेजेस झालेलं आहे आणि भरपूर वेळा आयटम्स येतात हे रिपीटेडली येतात. त्यामुळे जर एका वेळेस फर्स्ट टाइम मध्ये कळालं नाही तर सेकंड टाइम मध्ये कळतंय. टेन्शन घ्यायचं नाही. आता काही आयटम्स तर मी फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये सांगत पण नाही, तुम्हाला कळून जाईल. ओके, कारण नंतर येतात ते. एकाच प्रॉब्लेम मध्ये जर मी तुम्हाला सगळं सांगायचं ठरवलं तर तुम्हाला पण प्रेशर येणार आहे आणि तुम्हाला कळणार पण नाहीये. ओके, सो त्याला टाइम द्यायचं, पेशन्स इम्पॉर्टंट आहे. ओके, काही आयटम्स कळाले नाही तरी टेन्शन घेऊ नका. मी सांगितल्यानंतर पण कारण रिपीटेडली ते येणार आहे. ओके, माझ्यावर विश्वास नसेल तर पुढचे काही क्वेश्चन बघा, तुम्हाला दिसतील पण रिपीट झालेले. ओके, येस. नेक्स्ट, रॉयल्टीज. रॉयल्टीज आता मी एक्सप्लेन केलो, जस्ट आता पण एक्सप्लेन केलो, लास्ट लेक्चर मध्ये पण आपण बघितलो. रॉयल्टीज हे एक्सपेन्स आहे. ओके, हा, आणि हे नॉमिनल अकाउंट आहे एक्सपेन्स असल्यामुळे. मग तुमच्या नॉमिनल अकाउंटच्या लिस्टमध्ये इफ यू रिमेंबर पर्सनल रिअल नॉमिनल तुम्ही प्रिपेअर केला होता. आता तुम्ही अपडेट करत जायचं. नवीन कुठलंही आयटम आलं तर अपडेट करत जायचं. रॉयल्टीज नॉमिनल अकाउंट आहे. ओके, तिथं अपडेट करायचं. मी प्रत्येक वेळेस सांगत नाही. आय थिंक मी तिथं रॉयल्टीज लिहून दिलेलं नाहीये सुरुवातीला. ओके, कारण तुम्ही रॉयल्टीज म्हणजे काय तिथं मला विचारणार ना, त्यामुळे मी लिहून दिलेलं नाहीये. सो तिथं ऍड करायचं इन नॉमिनल अकाउंट लिस्ट रॉयल्टीज. ओके, येस. आय होप तुम्ही ऍड केलं. हे एक्सपेन्स आहे. कसं होते, मायनिंगच्या इथं मिनरल्स आपण घेतो बघा, कोल वगैरे किंवा अदर मिनरल्स पण तुम्ही म्हणजे स्कूलमध्ये पण बघितलं असेल, ते मिनरल्स वगैरे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असतंय. कोल वगैरे आपल्याला मिळत आहे, ते मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये यूज होत आहे. ओके, आय होप तुम्हाला समजलेलं आहे. हे एक्सपेन्स आपल्याला पे करावं लागतं. ज्यांचं पण ते स्पेस आहे, जागा आहे, त्यांना आपल्याला रॉयल्टीज पे करावं लागतात मिनरल्स घेताना. ओके, असंच आपण घेऊन येऊ शकत नाही. अरे आपलंच आहे की सगळं मायनिंग करायचं आणि घेऊन जायचं, असं चालत नाही. त्यांना रॉयल्टीज पे करावं लागतात. ओके, सो दिस इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स. हे झालं मिनिंग. आता आपण फायनल अकाउंट मध्ये काय करतो, नॉमिनल अकाउंट आहे. ऍज पर अवर रूल नॉमिनल अकाउंट असेल तर काय करतो आपण, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे एक्सपेन्स आहे, डेबिट बॅलन्स असणार. ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम मध्ये जर अमाऊंट असेल तर ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. हे रूल माझ्यासोबत तुम्ही पण म्हणायचंय, हे माझ्यासाठी रूल्स नाहीयेत. ओके, ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सर मग ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, हे मला विचारायचं नाही, रूल नंबर 3 ला विचारायचं. रूल नंबर 3 काय म्हणताय बघा. इट सेज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस और एक्सपेन्सेस रिलेटेड टू purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. And royalties is manufacturing expense आहे royalties. Okay, this is manufacturing expenses because आपण माइन्स मध्ये जे मिनरल्स मिळतात ते मिनरल्स यूज करून मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी मध्ये यूज करतो. दिस इज मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. ओके, सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, राईट डाऊन टू रॉयल्टीज. आणि जर तुम्ही फॉर्मॅट बघितला, तुमच्या बुकमध्ये फॉर्मॅट पण दिलेलं आहे. ओके, म्हणजे पेज नंबर मी तुम्हाला सांगतो, बुकमध्ये तुमच्या ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट जे आहे 62, पेज नंबर 62 वर. कधी कधी ते बघायचं 62, 63 अँड 64 वर जे फॉर्मॅट दिलेलं आहे ते कधी कधी बघायचं, चांगलं असतंय ते. काही आयटम्स डोक्यामध्ये फिक्स होतात, हे इथं येत आहे म्हणून, मग तेव्हा रूल्सची पण गरज पडत नाही. म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसवर आहे, सगळ्यांना ते जमत नाही. प्रॅक्टिस ज्यांनी जास्त करतात त्यांना डायरेक्टली आन्सर येतात. ओके, एव्हरी आयटम 100% जरी समजलं नाही तरी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ओके, आय होप एवढं लिहिलात तुम्ही. नेक्स्ट, सेल्स रिटर्न. आता काही आयटमसाठी आपण रूल यूज करत नाही, जसं ओपनिंग स्टॉक, परचेसेस, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न आपण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. दिसतंय का तुम्हाला? क्लोजिंग स्टॉक साठी पण आपण रूल्स यूज करत नाही. आपण रूल्स ह्याच्यासाठी यूज करत नाही. ते रूल्स म्हणजे कुठले, हे नॉमिनल, पर्सनल, रिअल,
कुठलं कॉलम आहे ह्याच्यासाठी रूल यूज करायचा नाही. डायरेक्टली आपण काय केलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. सेल्स रिटर्न कुठं लिहून ठेवलं बघा. मला सांगा ट्रेडिंग अकाउंटच्या कुठे आहे? डेबिटला आहे का क्रेडिटला आहे? सेल्स रिटर्न बघून सांगायचंय. तुमच्या नोटबुकमध्ये पण आहे आणि स्क्रीनवर पण आहे. सेल्स रिटर्न क्रेडिट साइडला आहे. बाय सेल्स लेस सेल्स रिटर्न. लेस सेल्स रिटर्नच्या समोर इनरला लिहायचं 24,000. ओके. कारण इथं सेल्सचा अमाउंट येणार आहे वर, त्याच्यामधून लेस करायचं आहे आपल्याला हे. ओके. सर ते कधी येणार आहे? येत आहे. टेन्शन घेऊ नका. सेल्सचा अमाउंट पण येत आहे. आधी सेल्स रिटर्न लेस करा. लिहिलात का? आता काही जणांना असं वाटत असेल, 3 रूल्स सर तुम्ही सांगितलात. आता ते काही आयटमसाठी तुम्ही यूज करायचं नाही म्हणलात. ठीक आहे. ते कळालं सर. मग फक्त हे 3च रूल आहेत का सर टॉपिकमध्ये? तसं नाहीये. मी त्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं मी मिनिमम 1 पेज लागणार. मिनिमम. मे बी 1 और 2 पेजेस पण लागू शकतात. ओके. त्यामध्ये मी रूल्स ॲड करत जातो. आणि काही पॉइंट्स मी ओरली सांगत असतो. काही जणांना असं वाटत असेल, की मी क्लासला आलो नाही तरी चालेल, तर तसं होत नाही. ओके. येस. नेक्स्ट. गुड्स विथड्रॉन बाय संगीता फॉर पर्सनल यूज. गुड्स विथड्रॉन बाय संगीता फॉर पर्सनल यूज. हे बघून तुम्हाला हे रीड करून काय वाटतंय तुम्हाला? हे काय? व्हेरी गुड. अनिकेत, भाग्यश्री, प्रताप, ऐश्वर्या होमपारके, गौतमी शर्ला, कुलकर्णी, कुणाल. फॅन्टास्टिक चैतन्य. व्हेरी गुड. एव्हरीवन इज सेइंग ड्रॉइंग सर, ड्रॉइंग सर, सर. गुड्स विथड्रॉन बाय संगीता फॉर पर्सनल यूज. सर ड्रॉइंग्स यूज करायचं. व्हेरी गुड दिगंबर. ड्रॉइंग्स आहे करेक्ट आहे. बट इथं फायनल अकाउंटमध्ये ऐका ना. ड्रॉइंग्सचं पण इफेक्ट आहे, बट ते इथं येत नाही. ओके. जेव्हा ते येईल, तेव्हा मी तुम्हाला सांगतो. ओके. आता आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतोय. ट्रेडिंग अकाउंटसाठी ऐका ना, एक लक्षात ठेवा. ट्रेडिंग अकाउंटसाठी एक सिंपल रूल लक्षात ठेवा. बिझनेसमधून गुड्स जात असतील, इफ गुड्स गोज आउट ऑफ द बिझनेस, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला जायचं. कुठं जातायत ते इम्पॉर्टंट नाहीये. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. कोण घेऊन चाललंय, कशासाठी घेऊन चाललंय, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. बिझनेसमधून गुड्स गेले, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. मी तुम्हाला सांगितलं होतं ट्रेडिंग अकाउंटमध्ये पेज नंबर 62 वर आपण हे बघताना, रुलिंग बघताना, फॉर्मॅट बघताना, इफ यू रिमेंबर, तिथं आहे बघा पेज नंबर 62 वर. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलात गुड्स. गुड्स बिझनेसमधून गेले. बाय गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. गुड्स घेऊन गेलेल्या प्रोप्रायटरने. कसंही गुड्स जाऊ दे. आता सेल्समध्ये पण गुड्स सेल केलो आपण. म्हणून तर क्रेडिट साइडला आहे ना ते. बिझनेसमधून गुड्स गेले. इफ गुड्स गोज आउट ऑफ द बिझनेस, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला येणार आहे. ओके. आता हे गुड्स विथड्रॉन बाय संगीत आहे. बिझनेसमधून तर गुड्स गेले. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला. काही रूल वगैरे यूज करण्याची गरज नाहीये. बाय गुड्स त्यांनी दिलेलंच वर्डिंग मी यूज करतो. बाय गुड्स विथड्रॉन बाय संगीता लिहू शकता तुम्ही, और प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, और सॉरी बाय गुड्स विथड्रॉन बाय फॉर पर्सनल यूज असंही तुम्ही लिहू शकता. फक्त बाय गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. गुड्स विथड्रॉ कोण करणार आहे? ओनरच करणार आहे, प्रोप्रायटर. ओके. 16,000. काही जणांना असं वाटत असेल, सर तुम्ही काय घेताय सर? हे आउटरला लिहा, अमाउंट आउटरला लिहा प्लीज. सर तुम्ही कधी रूल यूज करता, तुम्ही कधी करत नाही सर. तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार तुम्ही करता सर. असं होत नाही. ओके. हे फर्स्ट प्रॉब्लेम आहे. तरी कसंही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. असं इन्फॉर्मेशन प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नसतंय. तुम्हाला पुढे जाऊन कळेल. पुढे जाऊन तुम्हाला हे कळेल, की ट्रायल बॅलन्स मध्ये काही इन्फॉर्मेशन असते, काही ऍडजस्टमेंट मध्ये असते. आता त्यांनी हे सगळं मिक्स करून दिलेलं आहे या प्रॉब्लेममध्ये. का? तर त्यांना फक्त ट्रेडिंग अकाउंट पाहिजे. त्यांचं असं एक्सपेक्टेशन आहे या प्रॉब्लेममध्ये, की तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट सगळं येतंय किंवा यायला पाहिजे. मग अचानक ते येणार नाहीये.
टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण पुढच्या ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करणार आहे. मग एकदम गडबड करायचं नाही. सगळं कळतंय. फक्त मी सेंटेन्स जे बोलत असतो कॉन्सन्ट्रेट करायचं त्याच्यावर. येस, आय होप 16,000 अमाउंट करेक्ट आहे. तुम्ही माझ्यासोबत लिहिताय असं मी एक्सपेक्ट करतोय. येस. नेक्स्ट फॅक्टरीचं रेंट. ओके, फॅक्टरीचं रेंट आहे. फॅक्टरी रेंट हे एक्सपेन्स आहे, नॉमिनल अकाउंट. कॉन्सन्ट्रेट करा. फॅक्टरी रेंट एक्सपेन्स आहे, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट आपण कुठे घेतो? ऍज पर रूल नंबर 1. येस, ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. स्वतः पण तुम्ही बोलायचं आहे हे. बिकॉज जर मी बोललो तर मला रूल्स लर्न होते, तुम्हाला होणार नाही. तुम्ही पण म्हणायचं आहे. नॉमिनल अकाउंट आपण कुठे घेतो? ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हे एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स असल्यामुळे डेबिट कॉलम मध्ये असलं असतं. ट्रायल बॅलन्स दिलेलं नाहीये, मला माहित आहे. तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होत असेल किंवा सर तुम्ही हे काय म्हणताय सर ट्रायल बॅलन्स डेबिट कॉलम. बट मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा तुम्ही बघू शकता. प्रॉब्लेम नंबर 4 पासून त्यांनी ट्रायल बॅलन्सच दिलेला आहे बघा. डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत का नाही? किंवा पर्टिक्युलर डेबिट क्रेडिट दिलेलं आहे. ट्रायल बॅलन्स ते देतातच. ओके, हे फक्त ट्रेडिंग अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. या बेसिसवर तुम्ही फायनल अकाउंटला जज करायचं नाही. सो ट्रायल बॅलन्सच्या डेबिट कॉलम मध्ये दिले असते एक्सपेन्स असल्यामुळे डेबिट बॅलन्स. सो ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कुठं घ्यायचं? डेबिट साईडला घ्यायचं. ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. सर मग ट्रेडिंगला घ्यायचं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला? ते मला विचारायचं नाही. रूल नंबर 3 ला विचारायचं. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ऑर एक्सपेन्सेस रिलेटेड टू purchases of goods are debited to trading account and other expenses are debited to profit and loss account. आता बघा, फॅक्टरीचं रेंट आहे. हे कशाचं रेंट आहे? फॅक्टरीचं रेंट आहे. ऑफिसचं रेंट नाहीये, आपल्या शॉपचं रेंट नाहीये. दिस इज रिलेटेड टू फॅक्टरी. मग हे पण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस मध्ये आपण इन्क्लूड करतो. सो इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. तुम्ही जर ऑब्झर्व केला ना तर तुम्हाला हे कळत असेल, ट्रेडिंग अकाउंट मध्ये मॅक्सिमम जे आयटम येतात ना ते सगळं त्यांनी या प्रॉब्लेम मध्ये दिले. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये एवढे आयटम्स येत नाहीत ट्रेडिंग अकाउंटला. ह्याच्यातले काही आयटम्सच येतात. बट आता प्रॉब्लेमच असा आहे की ट्रेडिंग अकाउंटच विचारलेलं त्यांनी. मग त्यांनी ट्राय केलंय की ट्रेडिंग अकाउंटचे आयटम जास्त कव्हर करायचे. ओके, सो हे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे. इट विल गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू फॅक्टरी रेंट. और काही जण म्हणतील सर हे डायरेक्टली मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे सर. फॅक्टरी रेंट हे डायरेक्टली तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस कसं म्हणता? मी त्यांना एवढंच सांगतो, जरी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस वाटत नसेल तरी फॅक्टरीचं रेंट आहे. ओके, फॅक्टरीमध्ये काय होतं हो? मॅन्युफॅक्चरिंग होत असते. ऑफिसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतंय का आपल्या? नो. सो आपण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स म्हणतो. जर तुम्हाला तसं आवडत नसेल तरी फॅक्टरी रेंटच म्हणा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सर फॅक्टरीचं रेंट आहे. दॅट्स इट. बट फॅक्टरीचं रिलेटेड असल्यामुळे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला घ्यावं लागतं ते. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ते. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय असते? डायरेक्टली रिलेटेड टू प्रोडक्शन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग और पर्चेसेस रिलेटेड. ओके, येस. अमाउंट किती आहे हो? 4,200. इथपर्यंत आलात का? येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, आता स्टॉक म्हणून दिलेलं आहे त्यांनी, बट डेट दिलाय. ओपनिंग आहे का क्लोजिंग आहे कळत नाहीये. मग तुम्ही मला सांगू शकता का हे कुठलं स्टॉक आहे? 31 मार्च 2019. मी तुम्हाला सांगितलं इयर कसं असतंय? 1 एप्रिल पासून असतंय. आता 31 मार्च 2019 ला आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतोय. दॅट मीन्स इयर आहे 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च 2019. दिस इज फायनान्शियल इयर. हे इयर साठी आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतो, या इयर साठी 18-19 साठी.
मग 31 मार्च 2019 हे ओपनिंग आहे का क्लोजिंग आहे? दिस इज क्लोजिंग. 31 मार्च 2019 हे क्लोजिंग आहे, क्लोजिंग डेट. ओके. क्लोजिंग स्टॉक आपण कुठेतरी लिहून ठेवलाय बघा. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला बाय क्लोजिंग स्टॉक आपण लिहून ठेवलेलं आहे. येस, तिथं 36,000 लिहायचं. बाय क्लोजिंग स्टॉक 36,000. येस. बाय क्लोजिंग स्टॉक 36,000. येस. पुढचे काही आयटम्स इझी आहेत, त्यामुळे मी कव्हर करतोय. अदरवाईज एकाच दिवशी प्रॉब्लेम थोडंसं हेवी होतंय. मला माहित आहे. ओके. बट काही आयटम्स आता इथून मी एक्सप्लेन करणार नाहीये. जे इझी आहे ते सांगतो तुम्हाला. बाकी काही आयटम्स आपण काय करू? पेंडिंग ठेवू. मी लिहितो, आन्सर घेऊ आपण. मी नाही म्हणत नाही. बट मीनिंग त्याचं काय आहे ते पेंडिंग ठेवू. ओके. ओके. बट हे प्रॉब्लेम आपण कंप्लीट करणार आहे. आता बघा स्टॉक, परत एकदा स्टॉक दिलेला आहे. स्टॉक्स नसते, स्टॉक असतंय. ओके. टायपिंग मिस्टेक आहे तिथं. येस नसायला पाहिजे. आता हे बघा 1 एप्रिल 2018 चं दिलेलं आहे. दिस इज ओपनिंग और क्लोजिंग? दिस इज ओपनिंग और क्लोजिंग? ओपनिंग आहे 1 एप्रिल 2018. 18 चं बोलताय ते. 1 एप्रिल 2018 टू 31 मार्च इयर असतंय. 1 एप्रिल 2018 चा आहे. दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे लिहून ठेवलो आपण? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक 22,000 टू ओपनिंग स्टॉक 22,000. टू ओपनिंग स्टॉक 22,000. ओके. येस. नेक्स्ट सेल्स दिलेला आहे. सेल्स आपण कुठेतरी लिहून ठेवलेला आहे. रूल यूज करायचा नाहीये ह्याच्यासाठी. परचेस सेलसाठी वगैरे. ओके. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, सेल्स रिटर्न, परचेस रिटर्न. तुम्ही डायरेक्टली लिहून ठेवलेलं आहे. सेल्स, ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड. इनरला लिहायचं फक्त 3,80,000. येस. इनरला 3,80,000 बाय सेल्स. सर ते लेस सेल्स रिटर्न आहे ना? येस. आता तुम्ही आउटरला घेऊ शकता बघा. लेस करून मला आउटरला अमाउंट सांगा. सेल्स मायनस सेल्स रिटर्न आहे तिथं. सेल्स 3,80,000 लेस सेल्स रिटर्न आहे 24,000. मग आउटरला किती येणार तुम्ही सांगा? कसं लिहायचं मी सांगतो, बट अमाउंट सांगा मला आधी. 3,80,000 मायनस 24,000. येस, सगळे म्हणतात 3,56,000. ओके. 3,56,000. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. आता आपण चाललो परचेस कडे. येस, परचेस पण लिहून ठेवलेले आहे. 2 परचेसेस 1,90,000. इनरला लिहायचं परचेसेस पण. लक्षात घ्या, परचेसेस, सेल्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न इनरलाच लिहायचं. 1,90,000 परचेसेस लिहिलो आपण. इनरला लिहायचंय. येस. नेक्स्ट लगेच परचेस रिटर्न पण दिलेत बघा. परचेस रिटर्न किती आहेत? 6,400. हे फॉर्मॅट प्रमाणेच लिहायचं. ह्याला काय करायचंय? रूल यूज करायचं नाही. अंडरलाईन करायचंय बघा. अंडरलाईन मी केलेलं आहे. दिसतंय का प्रेझेंटेशन? असं खाली अंडरलाईन करायचं परचेस रिटर्नच्या खाली. जसं सेल्स रिटर्नला पण केलो आपण. इथे दिसतंय का? अंडरलाईन करून मी आउटरला घेणार आहे. मला आउटरला अमाउंट सांगा. प्रेझेंटेशन मी जसं करतोय तसंच करायचंय. पेननीच अंडरलाईन करायचं. पेन्सिलनी करायची काही गरज नाहीये. सर आम्हाला पेन्सिलनीच करायचंय. ठीक आहे मग. वेळ असेल तुमच्याकडे तर करायचं. 1,83,600. अनिकेत एकदा कॅल्क्युलेशन चेक करा. 1,83,600. ओके. नेक्स्ट त्यांनी काय दिलेलं आहे बघा. परचेस रिटर्न नंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आता मी एक्सप्लेन करत नाहीये. थोडंसं मी फास्ट घेतो. ओके. पुढचे 3 आयटम्स. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस ईझी आहे. तुम्हाला आता कळून जाईल. बट मोटिव्ह पॉवर अँड फ्रेट मी नंतर एक्सप्लेन करतो. ओके. एक्सप्लेन करत नाहीये असं नाहीये, बट एकाच दिवशी हेवी होऊ नये लेक्चर.
प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या आणि नेक्स्ट टाइम जेव्हा पण मोठी पॉवर आणि फ्रेट येईल तेव्हा मला आठवण करून द्या, सर हे राहिलं आहे तुमच्याकडून. ओके, मी एक्सप्लेन करतो. मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस इझी आहे, तुम्हाला कळून जाईल. एक्सपेन्स आहे नॉमिनल अकाउंट. येस, नॉमिनल अकाउंट आपण कुठे घेतो? रूल बघायचं, तुम्ही बघायचं, आता मी दाखवत नाही. नोटबुक मध्ये आहे तुमच्या ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. एक्सपेन्स आहे डेबिट बॅलन्स असणार. कुठे घ्यायचं? ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग सर ट्रेडिंगला घ्यायचं का P&L ला घ्यायचं सर? P&L मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ना, मी P&L म्हणतो आता बस. मग मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे और एक्सपेन्सेस रिलेटेड टू पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचं. आता हे तर क्लिअरली आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. मग ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. इथं जागा नसेल तर खाली यायचं, इथं असं एक्सपेन्सेस खाली लिहायचं, तिथंच पुढे लिहायचं नाही पुढच्या कॉलम मध्ये वगैरे. ओके, 8,400. ओके, येस. आता मोटिव्ह पॉवर आणि फ्रेट मी फास्ट सांगतो तुम्हाला. दोन्ही पण नॉमिनल अकाउंट आहेत, एक्सपेन्स आहेत. ट्रेडिंग और प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट कॉलम मध्ये असणार एक्सपेन्स असल्यामुळं, त्यामुळं डेबिट साईडला येणार ट्रेडिंग और P&L अकाउंटच्या. आणि दोन्ही पण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहेत. कसं आहेत और हे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस मोठी पॉवर आहे. मोठी पॉवर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे. फ्रेट हे ऍक्च्युअली रिलेटेड टू पर्चेसेस आहे. ओके, फ्रेट म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च, म्हणजे गुड्स परचेस करतो ना आपण, मुंबईवरून गुड्स येतात, मग आपल्याला ट्रान्सपोर्टेशन चार्जेस द्यावं लागतं ते ट्रकमध्ये आल्यानंतर, त्याला आपण फ्रेट म्हणतो. ओके, डिटेलमध्ये आपण नंतर बघू. बट हे दोन्ही पण कुठे ना ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू मोठी पॉवर हे मी एक्सप्लेन केलेलं नाहीये, डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलेलं नाहीये, मला माहित आहे. बट सोल्युशन मला अर्धवट ठेवायचं नाही आणि आज एकदम पण तुम्हाला लोड द्यायचं नाहीये. मग काय करायचं, तुम्ही एवढं प्लीज लिहून घ्या आणि माझ्याकडं एवढं पेंडिंग ठेवा. ओके, मोटिव्ह पॉवर अँड फ्रेट. एवढं झालं का हो? आपण सगळे आयटम्स कव्हर केलेले आहेत बघा आता. ओके, क्वेश्चन कंप्लीट झालेलं आहे. सर हे ट्रेडिंग अकाउंट कसं क्लोज करायचं मग मी सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. एवढं झाल्यानंतर मला डन म्हणून सांगा. आपल्याला 2 to 3 मिनिट्सच लागतील अजून. झालंय कंप्लीट? ओके, ग्रेट, फॅन्टास्टिक. ऐका ना, तुम्हाला समथिंग कॉल्ड एज बॅलन्सिंग, यू नो समथिंग कॉल्ड एज बॅलन्सिंग? येस, तेच करायचंय आपल्याला. हा, रफ मध्ये करायचा. रफ मध्ये काय करायचं बघा, रफ पेज घ्यायचं, लाजायचं नाही, स्वतः करायचं. डेबिट साईड टोटल करायचं, देन क्रेडिट साईड टोटल, ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट, जे अमाऊंट येईल ते बॅलन्स असतंय. मग बॅलन्स म्हणून लिहायचं नाही. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण कशाला प्रिपेअर करतोय? ग्रॉस प्रॉफिट साठी. ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस असतंय. मग सर आम्हाला कसं कळणार प्रॉफिट आहे का लॉस आहे? मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. मला आधी सांगा तुमचं किती आलंय बॅलन्स? डेबिट साईड टोटल मायनस, म्हणजे दोन्ही टोटल करा, डेबिट साईड टोटल देन क्रेडिट साईड टोटल, ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट करा. ओपनिंग क्लोजिंग पण घ्यायचं, सगळं घ्यायचं. डेबिट साईड टोटल त्याच्यामध्ये ओपनिंग येणार, क्रेडिट साईड टोटल मध्ये क्लोजिंग पण येणार, सगळं. डेबिट साईडला जे आहे ते सगळं घ्यायचं अमाऊंट, क्रेडिट साईडला पण सगळं घ्यायचे. ओके, रफ मध्ये लगेच करायचंय कॅल्क्युलेशन. ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट, रफ मध्ये सगळ्यांनी करायचंय स्वतः. ओके, कॅल्क्युलेशन या टॉपिक मध्ये तुमचे फास्ट व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे हेच टॉपिक तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे कॅल्क्युलेशन. आता हे तर काहीच नाही, भरपूर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे नेक्स्ट प्रॉब्लेम पासून. डेबिट साईड टोटल एक जण सांगतायत मला, मी इथं लिहितो मी पण फर्स्ट प्रॉब्लेम असल्यामुळं. हा, मी हे शक्यतो लिहित नाही पुढच्या प्रॉब्लेम पासून, कारण हे टोटलिंग तुमचं काम आहे, हे मॅथमॅटिक्स आहे. क्रेडिट साईड टोटल एक जण म्हणतायत 4,08,000. ओके, मग ग्रेटर अमाऊंट मायनस स्मॉलर अमाऊंट करा. 4,08,000 मायनस 2,68,600. हे करेक्ट आहे का नाही मला माहित नाही बाकीच्यांनी चेक करायचं आहे.
कॅल्क्युलेटरवर तर करत नाही ना तुम्ही कोणाल. हो. कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. आय होप तुम्ही कॅल्क्युलेटरवर करत नाहीये. अहो स्वतः करायचंय हे. हां. बाकीच्यांना पण सांगतोय मी स्वतः करायचंय हां हे. डेबिट एक्झाम होतात 268, 900. अहो चेक करा कुठं चुकताय तुम्ही. हो डेबिट हे सगळेजण मला करेक्ट सांगतायत हो, हे करेक्ट आहे म्हणतायत. बॅलन्स किती आलेलं आहे? हे लिहायचं नाही हां कुठं. 1,39,400 म्हणतायत. हे करेक्ट आहे का चेक करायचं आहे. तरुण तुमचा आन्सर वेगळा आहे. चेक करा तुम्ही. अहो हे डेबिट आणि क्रेडिट करेक्ट आहे का मला एकदा सांगा? डेबिट साइड टोटल, क्रेडिट साइड टोटल. डेबिट साइड टोटल आणि क्रेडिट साइड टोटल करेक्ट आहे का सांगा? बॅलन्स नंतर बघू आपण. डेबिट साइड टोटल आणि क्रेडिट साइड टोटल करेक्ट आहे का? येस. तरुण मग तुम्ही चेक करायचंय. ओके. येस. आता एकदम आपण जास्त वेळ घेणार नाहीये क्लास त्यामुळे मी काय करतो, तुम्ही कॅल्क्युलेशन परत एकदा नंतर चेक करा. सगळ्यांनी येस म्हणलेलं आहे करेक्ट आहे म्हणून. ऐका आता, ऐका. आता हे करेक्ट आहे. तुम्ही रफमध्ये कॅल्क्युलेशन केलात. तुम्ही बॅलन्स कुठं लिहित होता तो? आता समजा हे बॅलन्स आलं. कुठं लिहित होता? ज्या साइडची टोटल कमी आहे. द साइड व्हिच हॅज लेसर अमाउंट. आता डेबिट साइडला टोटल कमी आहे. मग तुम्ही डेबिट साइडला लिहायला पाहिजे. आता काय लिहिणार आता तुम्ही? ग्रॉस प्रॉफिट आहे का लॉस आहे हे लिहिणार. हे कसं ठरवायचं प्रॉफिट आहे का लॉस आहे? क्रेडिट साइड जे असतंय ते इन्कम साइड असतंय. मी तुम्हाला सांगितलेलं आहे क्रेडिट साइड जे असतंय, इन्कम्स अँड गेन्स आपण क्रेडिट साइडला घेतो. डेबिट हे एक्सपेन्सेस अँड लॉसेसचं साइड आहे. ओके. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. ओके. आता क्रेडिट जास्त आहे म्हणजे इन्कम जास्त आहे. कळतंय का? इन्कम जास्त आहे म्हणजे काय असणार आहे हो? प्रॉफिट ऑर लॉस तुम्हाला काय वाटतंय? क्रेडिट साइडचं टोटल जास्त आहे ना 4,08,000 मीन्स. मग प्रॉफिट आहे का लॉस आहे? इन्कम्स अँड गेन्स जास्त आहे म्हणजे प्रॉफिट आहे. येस, टू ग्रॉस प्रॉफिट. सर मग तुम्ही डेबिटला का लिहिलात? अहो, आपण ज्या साइडची टोटल कमी आहे त्या साइडला लिहितो. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाउन असं लिहायचं. C/D. इथं व्यवस्थित दिसत नसेल तर मी परत लिहितो. हे बघा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाउन लिहायचं. ओके. C/D. तुम्हाला कॅरीड डाउन माहित आहे, बॅलन्सिंग तुम्ही केलेलं आहे. 1,39,400. अदरवाईज बोथ साइड टोटल तुमचं मॅच होत नाही. हो. आता बोथ साइड टोटल किती येणार आहे? हां, कॉमन सेन्स यूज करून बघा. बोथ साइड टोटल 4,08,000च येणार आहे. जे ग्रेटर अमाउंट आलेलं असतं ना, बोथ साइड टोटल तुम्ही केलेलं आधी केलेलं तेव्हा. कारण त्याच्यावरून तर बॅलन्स करतो आपण. मग दोन्ही टोटल किती येणार? 4,08,000. सर हे तुम्ही सांगितलं होतं ग्रॉस प्रॉफिट ते कॅरीड डाउन, ब्रॉट डाउन होतंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. येस, बट विचारलेत का आपल्याला? नाही. टेन्शन घ्यायचं नाही. दिस इज इट. दिस इज ट्रेडिंग अकाउंट. सर हे विचारतात का? नाही. शक्यतो एवढं फक्त विचारत नाहीत. ट्रेडिंग, P&L, बॅलन्स शीट असं तिन्ही विचारतात. ओके. हे टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. मी एवढंच सांगतो तुम्हाला एक पण लेक्चर मिस करू नका, एक पण मीटिंग मिस करू नका. दिस इज माय सिन्सिअर रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणतोय मी. ओके, रिक्वेस्ट. अदरवाईज फार प्रॉब्लेममध्ये येणार तुम्ही. बिकॉज हे 11thला आहे, परत 12thला आहे. तुमच्यापैकी ऑलमोस्ट सगळे सीए करणार आहेत. सीए कोर्समध्ये पण आहे. त्यामुळे जर तुम्ही इग्नोर करत असेल तर तुम्ही म्हणजे एक वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आणि तुमच्या लाईफमध्ये पण पुढे कामाला येणार आहे. तुम्हाला नंतर कळेल हे. तुमच्या लाईफमध्ये भरपूर कामाला येणार. ज्यांनी बिझनेस करणार आहेत, बिझनेसमध्ये आहेत, सध्या नंतर बिझनेस करणार आहेत, त्यांना कामाला येणार आहे हे. ओके. आणि ज्यांनी सीए करायचे त्यांना तर त्यांचं तर फायनल अकाउंटमध्ये लाईफ तेच आहे, असं समजा तुम्ही. ओके. फार इम्पॉर्टंट आहे ते. आता सिरियसनेस तेवढं वाटत नाही, बट इम्पॉर्टंट आहे. माझ्यावर विश्वास ठेवा फक्त. हां, ह्याच्यामधलं मी मोटिव्ह पॉवर आणि फ्रेट पेंडिंग ठेवलेलं आहे माझ्याकडून. ते सोडून बाकी कळालं का बघा. 70-80% तरी कळालं असेल तरी माझ्यासाठी इनफ आहे. येस, हॅव यू अंडरस्टूड ट्रेडिंग अकाउंट? हां, आजचं होमवर्क काय सांगतो तुम्हाला. जे रूल्स मी लिहून दिलेले आहेत. ओके. हे रूल्स जे मी लिहून दिलेले आहेत, तुम्ही काय करायचंय हे रूल्स मिनिमम 20 टाइम्स तुम्ही रीड करायचंय.
15 to 20 टाइम्स रीड करायचं जोरात. ओके, मनातल्या मनात नाही, जोरात. असं नॉमिनल अकाउंट रेडी फॉर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचं, रिअल पर्सनल बॅलन्स शीट आणि पर्सनल रिअल नॉमिनलचं एकदा लिस्ट बघा, अपडेट करत राहायचं. पर्सनल रिअल नॉमिनल आपण कॉलम केलेले ते अपडेट करत राहायचं. ओके, आणि ते एकदा रीड पण करा पर्सनल रिअल नॉमिनल. तुम्हाला फार फायदा होणार आहे. हे टॉपिक फार इझी वाटणार आहे. ज्यांना पर्सनल रिअल नॉमिनल अकाउंट येतात त्यांना हे टॉपिक इझी वाटतंय. ज्यांना येत नाही त्यांना टफ वाटतंय. ओके, त्यामुळे पर्सनल रिअल नॉमिनल माहित असायला पाहिजे, त्याशिवाय आपण काही करू शकत नाही. आणि हे रूल्स एकदा रीड करा, म्हणजे एकदा म्हणजे 15 टाइम्स मिनिमम जोरात रीड करायचंय. 15 to 20 टाइम्स. ओके, आय होप तुम्हाला होमवर्क कळालेलं आहे. येस, सगळ्यांनी बाय करायचं होता. हा, कॉलेजमध्ये हे टॉपिक सर अजून फार वेळ आहे असं तसं विचार करू नका. कधी ना कधी ते पण घेणारच आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कॉलेजमध्ये जेव्हा होईल तेव्हा रिव्हिजन समजून करायचं. ओके, येस. बाय बाय अँड थँक यू.